नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. जर तुम्ही आज पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आलेला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि मित्रांना शेअर करा. तुम्हाला माहिती आहे का, मुलांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी काय खाण्यास द्यावे? व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा. मुलांची स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढवण्यासाठी योग्य आहार खूप गरजेचा आहे. मेंदूला जास्तीत जास्त फायदा देणारे ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स, प्रथिने आणि अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन बी आणि ई युक्त पदार्थ खायला द्यायला हवेत. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी मुलांना खालील पदार्थ तुम्ही खायला द्या. त्यातला एक नंबरचा आहे सुकामेवा व बिया. बदाम, अक्रोड, काजू, पिस्ते, खजूर, भोपळ्याच्या बिया, सूर्यफूल बिया आणि जवस. दुसरं आहेत फळे. फळामध्ये आंबा, पपई, केळी याच्यामध्ये व्हिटॅमिन ए आणि बी आहे. ब्लूबेरी किंवा स्ट्रॉबेरी याच्यामध्ये स्मरणशक्तीसाठी फायद्याचे फळं आहेत. दुसरे आहे सफरचंद, संत्रे, द्राक्षे आणि डाळिंब यांच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये अँटीऑक्सिडंट्स आहेत, जे आपल्या स्मरणशक्तीसाठी खूप महत्त्वाचे असतात. भाज्यांच्या मध्ये तुम्ही पालक, ब्रोकोली, गाजर, बीट, टोमॅटो मेंदूला पोषक तत्व व ऑक्सिजन सप्लाय करतो. त्याच्यानंतर धान्य व कडधान्य, ज्वारी, बाजरी, नाचणी, ओट्स, त्याच्यानंतर ब्राऊन राईस, डाळी, मूग, हरभरे, राजमा ह्याच्यातून आपल्याला प्रथिने आणि लोह मिळतं. दुग्धजन्य पदार्थ, दूध, दही, ताक, पनीर, कॅल्शियम आणि प्रथिने हे आपल्याला याच्यातून मिळतात. गरम दुधामध्ये हळद किंवा बदाम घालून द्यावे. इतरमध्ये जर तुम्ही नॉनव्हेज खाऊ शकत असाल तर मग अंडी, त्याच्यामध्ये विशेषतः जो पिवळा बलक आहे तो द्या. त्याच्यानंतर माशांच्यामध्ये ओमेगा 3 आहे, त्यामुळे मासे खावा. मध हे एक नैसर्गिक ऊर्जा आणि स्मरणशक्ती सुधारते. काय टाळावं? सगळ्यात महत्वाचं आहे की काय खाऊ नये. तर जंक फूड खायचं नाहीये. जंक फूडमध्ये तुमचं पिझ्झा, बर्गर आलं, हे खायचं नाही. कोल्ड्रिंक्स, कुठल्याही प्रकारचे कोल्ड्रिंक्स, एनर्जी ड्रिंक्स अजिबात घ्यायचे नाहीत. त्याच्यानंतर पॅकेज्ड स्नॅक्स, ज्याच्यामध्ये आपण कुरकुरे असतील किंवा काही तळलेले पदार्थ असतील, जसे बटाटे वेफर्स वगैरे अशा प्रकारचे कुठले पॅकेज्ड स्नॅक्स खायचे नाही, मेंदू थकून जातो. जास्त साखर आणि तळलेले पदार्थ जर असतील त्याच्यामुळे सुस्ती वाढते. इतर सगळ्यात महत्वाचं आहे, दररोज खेळ हा खेळलाच पाहिजे आणि हलका व्यायाम असला पाहिजे. याच्यामुळे मेंदूला रक्तपुरवठा सुधारतो. योगा, प्राणायाम आणि ध्यान जर केला तर एकाग्रता वाढते. झोप फार महत्वाची आहे, कमीत कमी 8 ते 9 तास आवश्यक आहे. अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.